रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। 6 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मनसेचा मोर्चा। मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानपर्यंत मोर्चाचं आयोजन। मोर्चात कोण येतंय कोण नाही ते बघणार। हिंदी सक्ती विरोधाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आक्रमक। शिक्षण मंत्र्यांची आणि सरकारची भूमिका पूर्णपणे फेटाळली। तिसऱ्या भाषा सक्ती आम्हाला नकोच दादा भुसेंबाबतच्या चर्चेनंतर राज ठाकरे हिंदी सक्ती विरोधाच्या भूमिकेवर ठाम। हिंदी सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। हिंदी सक्ती विरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं। महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादता येणार नाही। उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात ठाम। भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये मोदींनी दिले तर अंगावरील कपडे आणि चपलाही सरकारमुळेच। एका कार्यक्रमात बोलताना लोणीकर पुन्हा बरळले। बबनराव लोणीकरांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं अशी वक्तव्य न करण्याबाबत त्यांना समज देण्यात येईल। लोणीकरांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी। एकनाथ खडसेंकडून भाजपाच्या प्रवेशावर पूर्णविराम। आता भाजपामध्ये जाण्याची इच्छा नाही। भाजपाने सलीम कुत्ता सोबत नाचणाऱ्यांना पक्षात घेतल्याच्या मुद्द्यावरून केली टीका। धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीचा गोंधळ सुरू। जांबेगावात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं। शेकडो शेतकरी रस्त्यावर। शेतकऱ्यांसोबत राजू शेट्टी रस्त्यावर। गोंधळ पाहून पोलीस अधिकारी घटनास्थळावरून निघाले। दुचाकीसाठी कोणताही टोल लागणार नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं स्पष्ट। 15 जुलैपासून दुचाकीला टोल लागणार असल्याच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनाही गडकरींनी सुनावलं। नीरा नदीत संत ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं स्नान संपन्न। नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी। हैदराबादमध्ये मध्यधुंद तरुणीने थेट रेल्वे ट्रॅकवर चालवली कार। शंकरपल्ली जवळील ट्रॅकवर कार चालवल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल।